स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाचलं। मावळ तालुक्यात देखील निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला भेटते। अगदी काही दिवस उरलेत, प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रकारे तयारी करताना पाहायला भेटतोय, निवडणुकीला सामोरे जायला सज्ज झालाय। निवडणूक म्हटली की पैशाचा बाजार, निवडणूक म्हटली की फक्त श्रीमंतांनीच लढवायची, असा काहीतरी समज आता समाजामध्ये पसरवला जात आहे। परंतु याला एक अपवाद म्हणता येईल। मावळ तालुक्यातील लोणावळा नगरपालिकेची देखील निवडणूक लढवली जाते। उमेदवाराकडे पैसा असेल त्याच उमेदवाराला तिकीट भेटतं असा देखील समज पसरवला जातो। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने असा एक उमेदवार दिलाय जो सकाळी कमवतो आणि संध्याकाळी खातो, म्हणजे हातावरचं पोट असलेल्या उमेदवाराला मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उमेदवारी दिली आहे। त्याच उमेदवाराशी आता आपण गप्पा मारणार आहोत, त्यांचा सगळा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण आता खंडाळा या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी या ताई आहेत ज्यांचा पेरूचा व्यवसाय आहे। त्या रोज पेरू विकून आपली रोजीरोटी चालवतात आणि त्यांना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी उमेदवारी दिली आहे। दिवसभर ते या ठिकाणी फळं विकतात आणि संध्याकाळी प्रचाराला जातात। कदाचित असा उमेदवार तुम्ही महाराष्ट्रभर देखील पाहिला नसेल, जो रोजीरोटीसाठी रस्त्यावर फळे विकतोय आणि संध्याकाळी निवडणुकीचा प्रचार देखील करतोय। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं। खरं तर गरीब कुटुंबातले आहात, दिवसभर फळं विकताय, निवडणूक लढवताय, कसा आहे तुमचा संघर्ष? तुमचं नाव काय? भाग्यश्री महादेव जगताप नाव आहे माझं। सुनील अण्णा शेळके यांनी मला संधी दिली आहे की आपल्या प्रभागातून म्हणजे 11 वार्ड क्रमांकातून की जे तुमच्या गावातल्या नागरिकांची काय समस्या आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचायची आहे मला, म्हणून मला ते अण्णांनी मला संधी दिली आहे। त्या संधीचं मी माझ्या नागरिकांना विचारेल, गावातल्या माणसांना विचारेल की आपल्या गावात काय प्रॉब्लेम चाललेत, इतके दिवस आपल्या गावामध्ये काय कुणी केलं नाहीये, ते मी माझी समस्या अण्णांजवळ मी पोहोचती करणार आहे। नाही नाही ताई, ते सगळं झालं, पण उमेदवार म्हटलं की पैसा पाहिजे। ज्यांच्याकडे पैसे असतात त्यांना उमेदवारी दिली जाते, पण तुम्ही अपवाद आहात। संध्याकाळी प्रचाराला जायच्या आधी पण तुम्हाला इथे येऊन फळं विकावी लागतात, कारण की आता आपलं त्याच्यावरच हातावरचं पोट आहे म्हणल्यावर। पण मतदार जे तुम्ही आता तुमच्या प्रभागामध्ये आहात, तुम्ही पेरू विकताय, मतदार ते भुलतात का? त्यांना पैसेच लागतात का की तुमच्यासारखा माणूस? असं नसतं, माणूस स्वभावावर पण किंवा आपल्या काही नाही का आपल्या गावामध्ये कोण कसं हालचाल करतं, कोण कुणाच्या मदतीला जातं ते पण बघतात। पैसाच ध्येय नाहीये माणसांचं की नाही का आजकाल की कोण कुणाला मदत करतंय, तसे बरेच सहकार्य आम्ही गावातल्यांसाठी केलेलं आहे, अजूनही करल नाही का। आणि काय त्यांच्या गावातल्या माणसांचे काय प्रॉब्लेम आहेत ते अण्णांपर्यंत मी नक्कीच पोहोचती करल। ताई नक्की, आता तुमचा खंडाळा भाग आहे, लोणावळा खंडाळा म्हणलं की श्रीमंत लोक आहेत, पैसे धनदांडगे लोकांचे इथं बंगले असतात, राहतात। मतदार मात्र तुम्ही गरीब आहात, गरीब म्हणजे एसटी समाजाचे तुम्ही प्रतिनिधी करताय। काय समाजाला तुमच्या अडचणी आहेत आणि त्या तुम्ही जर नगरसेवक झाला तर सोडवणार? माझ्या गावामध्ये ही समस्या आहे की पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ती समस्या सोडवल आणि जेणेकरून माझ्या नागरिकांच्या गावातल्या घरांचे प्रॉब्लेम आहे की आजपर्यंत कुणीच नावावर केले नाही बोलतात, ती मी माझी नाही का जी नागरिकांची इच्छा आहे ती माझ्या अनिल भाऊ अण्णा शेळके जवळ मी ती त्यांचा प्रस्ताव मांडल। ताई खरं तर रस्त्यावर उभे राहून पेरू विकताय, स्वतःची घरं नाहीये तुमची, ज्या ठिकाणी लोक राहतात ती घरं अजून नावावर नाही, घरपट्टी नाही, त्यासाठी तुम्हाला संघर्ष करा। कोणत्या प्रभागातून तुम्ही निवडणूक? 11 वार्ड क्रमांक 11। जो कुठून सुरू होतो आणि किती मतदार आहे साधारण? खंडाळा मुकुंद नगर पासून चालू होतो ते बॅटरी पर्यंत। आणि किती मतदार आहेत तुमच्या सध्या? 2000 लोकांचा तुमचा मतदारसंघ आहे, त्याच्यात तुम्हाला काम करायचं आहे। या भाग्यश्री ताई आहेत मित्रांनो। खरं तर मावळ तालुका म्हटलं की संपूर्ण राज्यात म्हटलं जातं इथे पैशाचा पूर निवडणुकीत व्हायला जातो, इथं मतदारांना प्रलोभन दिली जातात, मोठमोठे कार्यक्रम आपण बघितले मावळ तालुक्यामध्ये, जिल्हा परिषद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये, ज्यामध्ये होम मिनिस्टर आहेत, महिलांना घरपोच लकी ड्रॉ दिलं जात आहे, देवदर्शन दिलं जात आहे, आणि हे सगळं दिल्यावरती उमेदवाराला तिकीट भेटतं असा एक समज निर्माण करण्यात आलाय। परंतु या ताई त्याला अपवाद आहेत। मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांनी या ताईंना ओळखलं, एका फळवालीला लोणावळा नगरपालिकेचं तिकीट दिलंय। आता मतदारसंघामध्ये
त्यांचा जो जनसंपर्क आहे, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून येणार आहेत. खरं तर त्यांचा हात आता कापरतोय, ज्या त्या धंद्यावर त्यांच्या रोजीरोटीवर उभ्या राहिल्यात त्यांचा हात कापरतोय किंवा बोलतानाही त्यांना शब्द सुचत नाहीये. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करायची जिद्द त्या मनात घेऊन ही निवडणूक लढवतात आहे. त्यामुळे आशा ताईंना, ज्या सकाळी रोजीरोटीसाठी रस्त्यावर उभ्या राहतात आणि संध्याकाळी कुठल्याही प्रचाराचा गाजावाजा न करता फक्त लोकांच्या दारोदारी जाऊन हात जोडून मताची त्यांच्याकडून अपेक्षा करत आहेत.